शुभविवाह या मालिकेच्या 7 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये भूमी आता इकडे आई योगेश्वरीच्या इथे आलेली असते आणि निघताना ती आता आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेत असते। आई योगेश्वरीला ती सांगत असते, बाकी कोणाला माहिती असो किंवा नसो, पण तुला माहिती आहे ना की मी हे घर का सोडून चाललेली आहे, माझी मजबुरी काय आहे ती, मी आकाशशिवाय एक क्षण सुद्धा खरं तर राहू शकत नाहीये, पण मला आकाशच्याच भल्यासाठी, आकाशच्याच म्हणजे जीवनासाठी मला हे सगळं करायला लागते आणि बाकी कोणाला हे जरी मी सांगू शकत नसले किंवा बाकी कोणाला हे जरी माहीत नसलं तरी आई योगेश्वरी तुला हे सगळं माहिती आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तू मला बळ दे। पण न खरं सांगायचं तर मला खात्री आहे की हा जो काही ॲक्सिडेंट आहे हा ॲक्सिडेंट आता आपोआप झालेला नाही आहे, हा ॲक्सिडेंट घडवून आणण्यात आलेला आहे आणि याची मला पुरेपूर खात्री आहे आणि हा ॲक्सिडेंट घडवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती व्यक्ती आहे रागिणी आत्या आणि मला खात्री आहे की त्यांनी आकाशला मारण्यासाठीच हा सगळा डाव रचला होता आणि म्हणूनच मी या घरातून निघून गेल्यावरती त्या आता आकाशला त्रास देतील आणि आकाशला या सगळ्यामध्ये आता इकडे खूप हे करतील, हे गोष्ट मला माहिती आहे। म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुला आता विनंती करते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आकाशचा जीव वाचवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आकाशला रक्षा तू कर, कारण मी या सगळ्यामध्ये आता निघून जाणार आहे, पण आकाशच्या जीवाला धोका आहे, कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आकाश या घरामध्ये एकटा आहे, त्यांचा एक डाव फसलाय आकाशला मारण्याचा आणि आता त्याचा पुढचा डाव त्यांचा नक्कीच टाकतील आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न करतील आणि त्यावेळेला आकाशच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी तू आता इकडे आई योगेश्वरी प्रार्थना कर। असं म्हटल्यावरती ती आता इकडे आई योगेश्वरीकडे आकाशच्या आयुष्यासाठी किंवा आकाशच्या भल्यासाठी प्रार्थना करत असते, जेणेकरून आता आकाशला इकडे या रागिणीच्या कटकारस्थानांच्यापासून संरक्षण मिळावं आणि रागिणीच्या या सगळ्या याच्यापासून आकाशची सुटका व्हावी। हे सगळं होत असताना तिला आकाशच्या सोबत घडलेली घटना आठवते, कशा पद्धतीने हा ॲक्सिडेंट घडला आणि ती विचार करते 100% रागिणी आत्याचा या सगळ्यामध्ये आता हात आहे हे मात्र नक्की, पण रागिणी आत्याला मी सोडणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा रागिणी आत्या या सगळ्यामध्ये आता इकडे जे काही वागतायत ना, त्यानंतर त्यांनी आता माझ्यासोबत जे काही वागल्यात ते सगळं आता मी त्यांना चांगला धडा शिकवणार आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सांगायला लागते की मी माझ्या आकाशला तुझ्या भरोशावरती ठेवून जात आहे, माझा आकाश मी आता तुझ्या भरोशावरती ठेवत त्याला आता पूर्णपणे रक्षण करण्याची जबाबदारी तुझी। असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती विचार करत असतानाच आता इकडे भूमी कुंकवाचा करंडा घेते, स्वतःला कुंकू लावते आणि त्यानंतर आकाशची आठवण किंवा आकाशच्या सोबतीने राहता येत नसलं तरी सुद्धा ती आता आकाशची आठवण म्हणून तो कुंकवाचा करंडा तिकडून घेऊन जाते। ज्या वेळेला कुंकवाचा करंडा आता ती घेऊन जाते, पण त्याच वेळेला इकडे आता रागिणी आणि पौर्णिमा ह्या दोघीजणी हॉस्पिटलमध्ये आता भूमीच्या विषयी विष पेरायचं काम करत असतात। कुठे गेली ही बाई, कुठे गेली ही, म्हणजे हिला काही कळत नाहीये का की इकडे आकाशची तब्येत बरी नाहीये आणि आता इकडे ती आलेलीच नाहीये। काय ग मानसी, तू तर भूमीची बाजू घेऊन नेहमी बोलत असतेस ना, पण कुठे आहे भूमी? यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते, मला तर भूमीचं काही कळतच नाहीये, ऑपरेशनच्या नावाखाली तोंड दाखवायला फक्त ती आली होती आणि तोंड दाखवून लगेचच गेली, मला खरंच काही कळत नाहीये की तिचं चाललंय तरी काय। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रागिणी म्हणते, हो ना, म्हणजे मी भूमीला खूपच आता समजत होते की भूमी अशी एकदम खूप आकाशच्या बद्दल चिंता करते किंवा इतकी अशी हलगर्जीपणा ती करत नाहीये, पण काहीच कळत नाहीये की ही भूमी अशी आता का वागायला लागलेली आहे। यावरती मानसी म्हणते, पौर्णिमा तुझं काय चाललंय, तू या सगळ्यामध्ये भूमिताईला अशी का आरोप करते आहेस? असं म्हटल्यावरती ती म्हणते, म्हणजे या सगळ्यामध्ये मीच चुकीची आहे का? तुला कळत नाहीये का की तुझी भूमिताई काय करते ते? असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते, असं काय करतेस? अगं भूमिताईला कळत नाहीये का की आज इकडे आकाशला तिची सगळ्यात जास्त गरज आहे आणि आकाशला गरज असताना जर का ती हे सगळं असं करत आहे तर मला कळतच नाहीये की तिने आता आकाशवरती खरंच प्रेम आहे
की नाटक करत होती असं म्हणत ती आता इकडे बोलत असते. बरं, हे सगळं होत असताना इकडे भूमीने लगेचच आपली बॅग भरलेली असते आणि बॅग भरून भूमी निघालेली असते आणि आकाशकडे पाहताना या घराचा निरोप घेत असताना तिला खूप वाईट वाटत असतं. त्या घराचा ती उंबरठा आता इकडे ओलांडत असते. ज्या घराचा उंबरठा ओलांडत असते आणि त्याच वेळेला आता इकडे ती पुन्हा मागे वळून पाहते आणि मला खरंच कळत नाहीये की मी या घरामधून चालले खरी, पण या सगळ्यामध्ये आता मनाचा निश्चय करून भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे निरोप घेत असते घराचा. आणि पुन्हा या घरामध्ये आपण येऊ का, किंवा पुन्हा या घरामध्ये आता इकडे आपल्याला येता येईल ना, असं भूमीला सारखं वाटत असतं. पण या सगळ्यामध्ये आता भूमीकडे कोणताही पर्याय नसतो. ती बॅग भरते, आपल्या क्षितिजाला घेते. कशा पद्धतीने मी आकाशपासून लांब राहू शकणार आहे का, या गोष्टीचा सुद्धा आता ती विचार करते आणि त्यानंतर बाहेर येऊन घर सोडते. फायनली भूमीने घर सोडलेलं असतं आणि भूमीने या सगळ्यामध्ये बॅग घेऊन ज्या वेळेला बाहेर येते त्याच वेळेला तिकडे आता शंकरशण तिची वाट पाहत असतो. आणि भूमी पाहते, अरे वा, शंकरशण अधिकारी ऑलरेडी इकडे येऊन उभे राहिलेले आहेत. तर असं म्हणत असताना शंकरशण गाडीचं दार उघडतो आणि भूमीला गाडीमध्ये बसायला सांगतो. भूमीला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटत असतं की शंकरशण हा ज्या पद्धतीने आता इकडे भूमीसोबत वागत असतो किंवा भूमीला ज्या पद्धतीने ट्रीट करत असतो, तिला आता खूपच वाईट वाटत असतं. पण तरीसुद्धा तिच्याकडे पर्याय असा काहीच नसतो. काहीही झालं तरीसुद्धा शंकरशणच्या गाडीमध्ये बॅक साईडला जेव्हा ती दार उघडून बसायला निघते त्यावेळेला शंकरशण मात्र तिला आता बॅक साईडला नाही तर आता तिला फ्रंट साईडला बसण्यासाठी सांगायला लागतो. ज्या वेळेला तिला फ्रंट साईडला बसण्यासाठी सांगायला लागतो त्यावेळेला आता तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. लगेचच भूमीला या सगळ्यामध्ये आता फ्रंट साईडला येऊन बसणं भाग पडतं. त्यानंतर इकडे आता मानसी विचार करते की ताई घरी असेल किंवा क्षितिजाला इकडे आता हॉस्पिटलमध्ये तिला काही त्रास होईल म्हणून भूमिताई घरी थांबली असेल. नक्की काय आहे हे पाहण्यासाठी ज्या वेळेला इकडे आता मानसी घरी येते तिच्यासोबत पौर्णिमा आणि रागिणी सुद्धा येतात. भूमी भूमी असं म्हणत आता इकडे सगळीकडे भूमीला शोधण्याचा हे चालू असतो. कुठे असेल भूमी, कुठे असेल भूमी असं म्हणत ती आता भूमीला शोधत असते. बरं, ज्या वेळेला भूमीला शोधत असते त्यावेळेला पौर्णिमा एका बाजूला, मानसी एका बाजूला आणि रागिणी एका बाजूला आता इकडे भूमीला पाहत असते. तिला भूमी कुठेच आता दिसत नाही आणि त्याच वेळेला रागिणी विचार करते की मी आता भूमीच्या खोलीत जाऊन बघते. असं म्हणत रागिणी भूमीच्या खोलीत जाते. हे सगळं होत असताना मग आता रागिणी भूमीच्या खोलीमध्ये येऊन इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला आता मात्र रागिणी पाहते, अरे ही भूमी गेली कुठे, म्हणजे आता कळतच नाहीये की नक्की भूमीचं चाललंय तरी काय, इथून ती निघून गेली कशी, कुठे गेली, मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत रागिणी वळणार. पण तितक्यात ती विचार करायला लागते, मी एक काम करते, तशी ही रूम मला खाली भेटलेली आहे, ही रूम मला खाली भेटली आहे तर या सगळ्यामध्ये आता मी ताबडतोब याच्यामध्ये काय आहे ते पाहून सुद्धा घेते. म्हणून ती रूमची झडती घेते. तशीही तिला रिकामी रूम याच्या आधी कधी भेटलेली नसते म्हणून आता या रूमची झडती घेण्याचं काम तिला करता येतं. भूमी नाही आहे तर आता सगळं तिला पाहता येतं. म्हणून ती आता सगळे ड्रॉवर उघडते. सगळे ड्रॉवर उघडून जिथे तिथे पाहण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला आता एका ठिकाणी पेपर सापडतात भूमीच्या सहीचे आणि ते पेपर असतात डिवोर्सचे पेपर पाहिल्यावरती रागिणीला जग जिंकल्याचा आनंद होतो आणि रागिणी खूपच खुश होते. अरे वा, म्हणजे आता हेच पेपर ही ठेवून गेले इथे. तिला आता काहीच कळत नसतं की नक्की काय चाललंय आपल्यासोबत, म्हणजे या सगळ्या गोष्टी आता कशा काय घडतील, आपल्या बाबतीत इतकं सगळं कसं काय घडू शकतं असं म्हणत ती खूपच खुश होते. ते पेपर आपल्या हातात घेते. पेपर हातात घेऊन आता ती एक्सायटेड झालेली असते आणि ते पेपर पाहत असते आणि तिला हसू काही कंट्रोल होत नसतं. एक टक हसत ती आता हसायलाच लागते, वेड्यासारखी हसायला लागते. तितक्यात तिथे पौर्णिमा येते. पौर्णिमा आल्यावरती काय झालं, तुम्ही इतक्या का हसताय असं म्हटल्यावरती रागिणी सांगते, अगं माझ्या आनंदाचा पारावारच राहिलेला नाहीये असं म्हणत ती आता ते पेपर पौर्णिमाला पण दाखवते.
दोघीजणी ते पेपर पाहतात आणि आता वेड्यासारखे हसायला लागतात. डिवोर्स पेपरवरती भूमीची साईन आणि आता ते पेपर आपल्या हातात. म्हणजे याचा आपण वापर हवे तसा करून घेऊ शकतो किंवा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण या गोष्टीचा कसा हवे तसा वापर करूया असं म्हणत दोघीजणी खूपच खुश होतात. दोघीजणी खुश होतात आणि त्यानंतर आता इकडे रागिणी सांगते आपला प्लॅन यशस्वी झालाय. भूमी कायमचे डिवोर्स पेपरवरती सह्या करून इकडून निघून गेलेली आहे आणि आपल्यासाठी दुसरी कोणती आनंदाची ही गोष्टच नाहीये असं म्हणत असताना मानसी येते आणि काय झालं ताई आहे का इकडे असं म्हणायला लागते. त्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता मानसी म्हणते मला खरंच काही कळतच नाहीये की ताई गेले कुठे, तुम्हाला काही ताईच्या रूममध्ये सापडलं का. यावरती रागिणी पेपर लपवते आणि नाही आम्हाला तर काही सापडलं नाही पण ती गेले कुठे असं म्हणत सगळेच जण आता इकडे चर्चा करायला लागतात. तोपर्यंत रागिणीने आता मात्र खूप मोठी अचिव्हमेंट केलेली असते असं तिला वाटत असतं आणि मानसी निघून गेल्यावरती दोघी जण ते पेपर हातात घेऊन वेड्यासारख्या आता हसत असतात. त्यानंतर मग आता इकडे ज्या वेळेला भूमी खाली उतरते त्यावेळेला तिला आता शंकरशन म्हणतो भूमी मॅडम तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट लक्षात असेल. आत्ता ज्या वेळेला तुम्ही इकडून घरामधून खाली उतराल त्यावेळेला माझ्या घरात तुम्ही आता माझी बायको म्हणून एंटर कराल असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमीला काहीच कळत नाही. त्यावरती शंकरशन सांगायला लागतो ज्या वेळेला मी तुम्हाला माझ्या घरात नेईन त्यावेळेला मी तुम्हाला माझी दुसरी बायको म्हणून इंट्रोड्यूस करणार आहे, ओजसची आई म्हणून इंट्रोड्यूस करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही होकार द्यायचा आहे. मी जे काही बोलेन त्यामध्ये होला हो म्हणायचं आहे असं म्हटल्यावरती भूमीला काहीच कळत नसतं आणि हे तर आपलं असं काही ठरलंच नव्हतं किंवा आपल्या ॲग्रीमेंटमध्ये असं काही नव्हतं, तुम्ही हे सगळं काय करताय असं ती म्हणायला लागते. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघा मी जे काही बोललोय तसंच होणार आहे. मी तुम्हाला सांगतोय ना तुम्ही आकाशला डिवोर्स दिलायत ना आणि तसंही तुम्ही या सगळ्यामध्ये माझी बायको म्हणूनच या घरात एंटर करायचं. इकडे तोपर्यंत आता इकडे आकाशला शुद्ध येण्याची वेळ आलेली असते. मग मानसी रागिणी आणि पौर्णिमा तिघीजणी पुन्हा हॉस्पिटलला येतात. ज्या वेळेला तिघीजणी हॉस्पिटलला येतात अथर्व म्हणतो काय झालं भूमिताई सापडली का, कुठे आहे भूमिताई. यावरती रागिणी म्हणते काय कळतच नाहीये, भूमी घरी पण नाहीये, भूमी इकडे पण नाहीये, नक्की भूमी गेले तरी कुठे, मला काहीच कळत नाहीये. मानसी म्हणते मला सुद्धा कळत नाही, मला असं वाटलं की क्षितिजाला कदाचित इकडचं हे जाणवणार त्रास होईल म्हणून ती घेऊन घरी गेली असेल. यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो अथर्व अशी कशी घरी गेली असेल, म्हणजे तिला आकाशची काही काळजीच नाहीये का. यावरती आता इकडे मानसी सांगते मी खरं सांगू का तर ना ती या सगळ्यामध्ये आता भेटायला जाते ते म्हणजे इकडे शंकरशनला. म्हणजे आता ठीक आहे याच्या आधी जर का ऑपरेशन होतं तर त्या ऑपरेशनच्या दरम्यान त्याला भेटायची इथपर्यंत ठीक होतं पण आत्ता भूमिताईला त्याला भेटायला जायची काय गरज आहे. यावरती मानसी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का कदाचित ऑपरेशन संदर्भात किंवा त्याची काय काळजी घ्यायची किंवा काय करायचं यासाठी कदाचित या सगळ्यामध्ये ती भेटायला जात असेल, आपल्याला काय माहिती. यावरती अथर्व चिडतो आणि अथर्व म्हणाला तू कसं काय शक्य आहे हे, म्हणजे भूमिताईला समजतच नाहीये का की नक्की भूमिताई काय चुका करते ते. म्हणजे काहीही झालं तरी तिला समजायला पाहिजे ना की आकाशच्या बाबतीत आता तुला इकडे थांबायला पाहिजे आणि असं काही असताना आकाशच्या बाबतीत जर का तुला या सगळ्यामध्ये आता थांबायचं नसेल तर तू इकडे शंकरशनला भेटायला जायचं काम काय. शंकरशन डॉक्टरांचं जे काही आहे ते झालेलं आहे ना, मग असं असताना तिने त्यांना भेटायला जायचं कामच काय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच तीर निशाण्यावरती लागलाय हे रागिणीला समजतं आणि रागिणी खूपच खुश होते. चला म्हणजे मला फारसं काही करायला लागलं नाही, या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी एकदम क्लिअर झालेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे आपल्याला काहीही करायला लागलेलं नाहीये. बरोबर भूमीच्या विषयी संशयाची भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे असं म्हणत आता इकडे ती खूपच खुश असते आणि भूमीला कसं बदनाम केलं, आकाश आणि भूमीला कसं वेगळं केलं याचा विचार पौर्णिमा आणि रागिणी करत असतात. इकडे ज्या वेळेला भूमीला शंकरशननी त्याची अट सांगितलेली असते त्यावेळेला भूमी चिडते आणि मी तुमची ही अट कधीही मान्य करू शकणार नाहीये.
काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला फक्त इकडे आता डिवोर्स पेपर आणि मी ओजसची आई होईन असं म्हटले। यावरती शंकरशन म्हणतो त्याचा अर्थ काय होतो? ओजसची आई म्हणजेच तुम्ही माझी बायको म्हणून या घरात एंटर करणार। भूमी म्हणते अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत जे काही करत होतात ना त्याच्यामध्ये हा तुमचा वाईट होता हे तुम्ही माझ्या याच्यासाठी हे सगळं केलं। यावरती शंकरशन म्हणतो तुमच्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये, माझं माझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तुमच्या नादी लागावं इतकं काही मला त्याची गरज नाहीये। पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला हे सगळं करायला लागतंय ते म्हणजे बदला म्हणून। ज्या वेळेला तुम्ही घरात एंटर कराल त्याच वेळेला आता इकडे ह्या सगळ्यामध्ये आता मला न घराच्या लोकांना तेच सांगावं लागेल आणि सगळ्यांना मनवावं लागेल की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी बायको आहात, नाही तर तुमच्यामध्ये आता इकडे माझी अजिबात काही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत त्याने आता या सगळ्यामध्ये इकडे आता भूमीला आपली अट सांगितल्यावरती भूमीकडे दुसरा कोणता पर्याय सुद्धा नसतो की या सगळ्यामध्ये भूमी काही वेगळं म्हणू शकेल, वेगळं काही करू शकेल आणि त्याच वेळेला तिला आता शंकरशनच्या सोबत त्याची बायको म्हणून त्याच्या घरात एंटर करावंच लागतं, तिच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नसतो। हे सगळं होत असताना मग आता इकडे शंकरशन भूमीला घेऊन आत जातो आणि त्यावेळेला आता इकडे त्याची सासू म्हणजेच आता पल्लवीची आई त्याला रस्त्यातच अडवते। सुलोचनाबाई रस्त्यातच अडवतात आणि कोण आहे ही मुलगी, या मुलीला इथे आणण्याचा संबंध काय असं ओरडतात। त्यावरती तो सांगायला लागतो ही माझी दुसरी बायको, ओजसची ऑफिशियल दुसरी आई असं म्हणत तो ओरडायला लागतो। आता मात्र सुलोचनाबाईंना खूप मोठा धक्का बसतो, हे काय नवीन आता आणि ह्याने लग्न कधी केलं आणि ही कोण नवीन बाई असं म्हणत ती भूमीकडे पाहायला लागते। आता भूमी शंकरशनच्या घरात आल्यावरती इकडे आकाशला शुद्ध येते। शुद्ध आल्यावरती आकाश आता भूमी 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 असं ओरडायला लागतो आणि त्यानंतर भूमी कुठे आहे, भूमीला व्हिडिओ कॉल लावा त्या असं म्हणायला लागतो। आता इकडे भूमीला आकाशला बघायचं आहे, पण या सगळ्यामध्ये नक्की आता सत्याचा उलगडा कसा होणार, भूमीने आकाशसाठी हे सगळं केलं हे सत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार।